पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटचं पदकाचं स्वप्न भंगलं। नियमापेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं स्पर्धेतून बाहेर। विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरणं धक्कादायक, मात्र संपूर्ण देश तिच्या पाठीशी असल्याची भावना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून व्यक्त। या प्रकरणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं संयुक्त राष्ट्र कुस्ती संघटनेकडे तीव्र निषेध नोंदवला असल्याची क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची लोकसभेत माहिती। केंद्र सरकारनं कररचनेमध्ये केलेल्या सुधारणा आणि प्रमाणित वजावटीची मर्यादा वाढवल्याचा मध्यम वर्गाला मोठा लाभ। वित्त विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय वित्तमंत्र्यांचा दावा। छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेत निवडून गेल्यानं त्यांच्या राज्यसभेतल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर। 3 सप्टेंबरला मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यूझीलंड इथं पोहोचल्या। वेलिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला करणार संबोधित। राजकीयदृष्ट्या अस्थिर बांगलादेशामध्ये हंगामी सरकारचे प्रमुख नेते म्हणून नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनुस यांची नियुक्ती। विदर्भासाठी वरदान ठरू शकणाऱ्या पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 13 तालुक्यांना मिळणार सिंचनाचा लाभ। बेरोजगारी कमी करण्यासाठी हातमाग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची। हातमागाची उत्पादनं अधिकाधिक वापरण्याचं उपराष्ट्रपतींचं हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आवाहन। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस निराशाजनक। महिलांच्या टेबल टेनिसमध्ये उपांत्य सामन्यामध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव। आणि तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये श्रीलंकेचं भारतासमोर 249 धावांचं लक्ष्य। नमस्कार।